आणि साधा वडापाव तर विसरूनच जाल, असाच म्हणताल उलटा वडापावच द्या, इतका चवीला अप्रतिम लागतो ना। आज आपण बघणार आहोत असा नाशिकचा फेमस उलटा वडापाव। खूप साधी सिंपल रेसिपी आहे, झटकीपट तयार होते। चला मग पटकन रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी। आणि हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर त्यासाठी अगोदर आपण घेऊ चटणी बनवून। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं, त्यामध्ये टाकून ते शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहेत, नंतर टाकून देते सुकं खोबरं खिसून घेतलेलं, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडे जिरे पण चिमूटभर, आणि आवडीप्रमाणे लाल तिखट, थोडं चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये ऍड करते। आणि आता मिक्सरला फिरवून घेते ही चटणी। चटणी बनवून तयार आहे। लाल तिखट चटणी बनवून तयार आहे। आता आपण लगेच घेऊ बनवून हिरवी चटणी। तर त्यासाठी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि थोडासा लिंबाचा रस पिळून घेते। यात थोडंसं मीठ टाकते आणि मिक्सरला फिरवून घेते। इथे हिरवी पण चटणी बनवून तयार आहे। 3 बटाटे पण उकडून घेतलेले आहेत भाजी बनवण्यासाठी। आता याला थोडं हाताने मॅश करून घेते। बटाटे मॅश करून तयार आहेत। आता आपण भाजी बनवायला घेऊ। गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे, त्यामध्ये टाकून देते आता थोडंसं तेल। जास्त पण भाजीला तेल नाही पाहिजे। नंतर यामध्ये टाकून देते मोहरी चांगली तुडतुड द्यायची। मोहरी चांगली तुडतुडलेली आहेत। आता त्यामध्ये टाकून देते जिरे चांगले फुलू द्यायचे। नंतर इथे मी ठेचा घेतलेला आहे, यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 मिरच्या हे ठेचून घेतलेल्या आहेत। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून देते। मॅश करून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून देते। आता कमी गॅसवरच भाजी परतून घ्यायची आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं। परत थोडंसं मिक्स करून घेते। इथं आता भाजी बनवून तयार आहे। आता गॅस करून घेते बंद। उलटा वडापाव म्हणल्यावर तर ब्रेड घ्यावा लागतात, किंवा तुम्ही पाव मध्ये केलं तरी पण चालतं, पण मी इथं ब्रेड घेतलेले आहेत। आता याला अशा काटाच्या ग्लासनं किंवा वाटीनं असा गोल आकार करून तयार करून घ्यायचे। असे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे। आता वडापाव बनवण्यासाठी इथे बॅटर बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकून देते, थोडे जिरे, थोडा हातावर मॅश करून ओवा टाकून देते। वडापावला क्रिस्पीपणा यावा म्हणून यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून देते। आता यामध्ये पाणी टाकून बॅटर बनवून घेते।
यामध्ये हळद मी टाकलेली नाही, थोडी पण. थोडीशी हळद टाकून देते. रंग सुरेख येईल त्यामुळे. यामधल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या. बॅटर बनवून तयार आहे. भाजी बनवून तयार आहे. ब्रेडचे लायसर पण करून गोल तयार करून घेतलेले आहेत. हिरवी चटणी तयार आहे. लाल तिखट चटणी तयार आहे आणि बॅटर पण तयार आहे. आता घेऊ आपण वडापाव बनवायला. ते ना आता छोटं इथं हे लायसर ठेवून घेतलेलं आहे गोल. आता यावर टाकून देते अगोदर हिरवी चटणी. सर्व साईडनं लावून घ्यायची. नंतर वरतून टाकून देऊ अशी तिखट चटणी करून घेतलेली भरपूर सारी. परत तिखट चटणी लावून घेऊ हिरवी. आता हे ठेवून देऊ यावर. आता वरतून घेऊ भाजी लावून बटाट्याची. सर्व साईडने लावून घ्यायची. खालच्या पण साईडला लावून घेते इथे. इथे भाजी पण लावून तयार घेतलेली आहे. या बॅटर मध्ये बुडवून घ्यायचं. अलगद असं उचलून घ्यायचे वडापाव. नंतर द्यायचा तेलामध्ये सोडून. इथं तेल पण गरम झालेलं आहे. आता तेलात देते सोडून. आता खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा. थोडं साध्याला पलटी करून घेते मी इथं. आता पलटी करायचा. हा दोन्ही पण साईडनं आता तळून घ्यायचा. तळून तयार आहे. आता मी काढून घेते इथे. तयार आहे. आता कट्ट पण करून. इथे तयार आहे खाण्यासाठी आपला असा फेमस नाशिकचा उलटा वडापाव. कशी वाटली वडापावची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटतो अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.